नमस्कार मित्रांनो, महसूल मंत्र्यांनी मंत्रालयामध्ये एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील ज्या काही जमिनी आहेत त्या अशा जमिनींचं दस्त नोंदणी करू नका असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। कारण या जमिनीबद्दल शासन एक नवीन धोरण आणत आहे आणि ते धोरण निश्चित झाल्याच्या नंतरच त्या जमिनीची दस्त नोंदणी होणार आहे। आता ती नेमकी कोणती जमीन आहे आणि त्या जमिनीबाबतची दस्त नोंदणी का थांबवलेली आहे अशी सर्व माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की आपल्या वेणुगंगा टेक YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रातील ज्या काही देवस्थानांच्या जमिनी आहेत आणि या जमिनीबाबत मंत्रालयामध्ये महसूल मंत्र्यांनी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये ज्या काही महाराष्ट्रातील देवस्थानच्या जमिनी असतील या जमिनीबाबत शासन एक नवीन धोरण आणणार आहे आणि ते धोरण येईपर्यंत त्या जमिनीची कोणतीही दस्त नोंदणी करायची नाही आणि जर ही दस्त नोंदणी केली तर याची सर्व जबाबदारी जे दुय्यम निबंधक असतील यांच्यावर राहील असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्र्यांनी दिलेले आहेत। आणि त्यामध्ये काही जमिनीचे जर हे दस्त नोंदणी करायची असेल तर त्याला सक्षम प्राधिकाराची परवानगी असेल किंवा न्यायालयाची संमती असणारे किंवा न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्या जमिनीचा, अशाच जमिनीची फक्त दस्त नोंदणी करणार आहे। या व्यतिरिक्त ज्या काही देवस्थानच्या जमिनी आहेत त्या जमिनींचे जे खरेदी विक्रीचे व्यवहार होत होते ते यापुढे शासनाचं जोपर्यंत नवीन धोरण येत नाही तोपर्यंत ते स्थगित करण्याचे निर्देश हे महसूल मंत्र्यांनी दिलेले आहेत अशी ही माहिती होती। तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।